नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्टाफ कार ड्रायव्हर या पदाची भरती निघालेली होती। जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर तुमची आता लिस्ट लावण्यात आलेली आहे। तर जर लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पुढील प्रोसेस काय करायला लागेल याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक या पदाची भरती निघालेली होती आणि त्या जागा होत्या 11। जर तुम्ही अर्ज भरला असेल तर आता याची लिस्ट बघा कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का। तर बघा मित्रांनो, ही लिस्ट आहे। ही जाहिरात जी आहे हे 21 एप्रिलला निघालेली होती 11 जागेसाठी। तर या लिस्टमध्ये बघा टोटल 7449 विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी। लक्षात ठेवायचं, 7449 विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी। या ठिकाणी बघा खालील यादीतील उमेदवारांना कळवण्यात येते की वाहन चालक पदाकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या चालणी परीक्षेचा दिनांक, वेळ, ठिकाण आणि प्रवेशपत्राबाबतची माहिती उच्च न्यायालय मुंबई यांच्या संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल। लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमची आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे एक्झाम होणार आहे आणि एक्झामचा दिनांक वगैरे जे सर्व काही माहिती जी आहे हे तुम्हाला साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे। तर यादी बघा कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी सिरियल नंबर आहे तुमचा ID आहे, तुमचं नाव आहे आणि तुमचा जिल्हा आहे। ठीक आहे, तर ही संपूर्ण यादी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल। तुमचं नाव, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून ही यादी तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तुमचं नाव, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि यामध्ये तुम्ही आहे की नाही आहे हे व्यवस्थित चेक करू शकता। ठीक आहे, टोटल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे 7449 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे टेस्टसाठी। आता तुमची एक्झाम होणार आहे या सर्व विद्यार्थ्याची आणि जे विद्यार्थी पात्र होईल त्याची मग नंतर स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे। आणि बघा मित्रांनो, यामध्ये 74 विद्यार्थी असे पण आहे की त्यांचा जो अर्ज आहे रिजेक्ट करण्यात आलेला आहे, ज्यांनी पेमेंट केलेलं नाही आहे, रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे। ठीक आहे, असे विद्यार्थी आहेत 74। तर लक्षात ठेवायचं, आता तुमची एक्झाम होणार आहे आणि एक्झामचा दिनांक या ठिकाणी आता लवकरच जारी केला जाणार आहे। 74 विद्यार्थीचे अर्ज रिजेक्ट केलेला आहे आणि 7449 विद्यार्थी या ठिकाणी एक्झामसाठी पात्र केलेले आहे। यादी तुम्हाला व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे, कारण जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी आपले पात्र करण्यात आलेले आहे स्किल टेस्टसाठी। यामध्ये आपलं अगोदर रजिस्ट्रेशन नंबर टाकून पाहायचा, नाव टाकून पाहायचं आणि यादीमध्ये आहे की नाही सर्च करायचं। ठीक आहे, आता जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल म्हणजे परीक्षा घेतल्या जाणार आहे, याचा जो दिनांक आहे हा काही दिवसानंतर माहिती पडेलच। याबाबतची माहिती आली की त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा। ते व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर यादी लागत असेल तर साईडवर पण यादी उपलब्ध आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर मी तुम्हाला यादी देऊन देईन। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। ते व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।